सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा प्रस्ताव सादर करीत आहे। दिनांक 4 जुलै ते 8 जुलै रोजी कालावधीत झालेल्या अतिवृष्टी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात पाणी साचले, झाडे कोसळली, नागरिकांचे स्थलांतर करावे लागले, वीज वाहतुकीचे अडथळे अशा विविध आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्या होत्या। या संपूर्ण कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर साहेब, आपण स्वतः, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक कार्यकर्ते तसेच विविध विभागातील अत्यंत तत्परतेने तसेच जनसेवेच्या भावनेतून अहोरात्र सर्वांनी कार्य केले, नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवल्या, सर्वांना मदत केली, आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि जनजीवन पूर्वक करण्यासाठी त्यांनी सर्वांनी मोलाचे योगदान दिले आहे। विशेष अभिनंदन करायचे म्हणजे अग्निशमन दल, आपत्कालीन विभाग, मुख्य अग्निशमन अधिकारी, फायर ब्रिगेड अधिकारी, सर्व कर्मचारी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 24 तास कार्यरत राहून पूरग्रस्त नागरिकांची सुटका व पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत केली, झाडे हटविली, आपत्कालीन बचाव कार्य आणि इतर विविध मदत कार्य अत्यंत प्रभावीपणे पार पाडले। त्यांच्या समर्पित सेवेमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले आणि मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी टाळण्यास मदत झाली। त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या या सभेतून सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक कार्यकर्ते तसेच मुख्य अग्निशमन दलाचे, फायर ब्रिगेड अधिकारी यांचे उल्लेखनीय कर्तव्य दक्ष कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल ही महासभा त्यांचे विशेष कौतुक व्यक्त करते। तसेच भविष्यातही अशा समर्पित भावनेने नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करून हा अभिनंदनचा प्रस्ताव महासभेने एकमताने मंजूर करावा ही विनंती करते। दुसरं कोणाला बोलायचं का या विषयावर? कारण खरोबर सगळ्याच लोकांनी फार चांगल्या पद्धतीने काम केलं। मी बघितलं, म्हणजे थोडंसं अपेक्षित नव्हतं का आयुक्त साहेब गाडीची वाट बघतील, असं दोनदा असं झालं का गाडी गेली नाही काही कारणामुळे आयुक्त साहेब देखील कमरेभर पाण्यामध्ये चालत आले। म्हणजे मला थोडस ते आश्चर्य वाटलं, नाही तर थोडासा एक वेगळा रुबाब अधिकाऱ्यांचा असतो। परंतु मी बघितलं आणि आपले सगळेच, म्हणजे मी जिकडे तिकडे फिरलो तिकडे म्हणजे शेळके असतील किंवा कक्कड असेल, म्हणजे सगळे जे होते, काही कारणा मी नजरेने बघितलं, काही कारणा बघितलं, आपले सगळेच आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते सगळेजण कोणावर टीका करत बसले नव्हते, तर ते लोकांना मदत करत होते। मग त्यासाठी MSCBचे अधिकारी असतील, काही असतील, ज्या ज्या विभागाचा कुठे कुठे अडत होतं त्यांना आपली टीम दिवस रात्र मदत करत होती। खरोखर सगळ्यांचे विशेष आभार आणि त्यांचं अभिनंदन।